विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला भाग 2 मधला पहिला पाठ क्रमांक 7 माणूस बांधूया हा पाठ आज आपण सुरू करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत प्रवीण दवणे. सगळ्यात आधी आपण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण लेखकाचा परिचय बघूया. लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित. म्हणजे प्रवीण दवणे हे लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत, पटालेखक आहेत आणि वक्ते म्हणून सुद्धा सगळ्यांना परिचित आहेत. दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित संग्रह त्यांचे प्रसिद्ध. तसेच रंग, मेघ, गंध, खुणा, आरताचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध. प्रश्नपर्व हा वैचारिक लेख संग्रह प्रसिद्ध. दिलखुलास, थेंबातला आभाळ, सावर रे, लेखनाची आनंद यात्रा, वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा सन्मानित. गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित. ठीक आहे, तर हा झाला लेखकांचा परिचय. आता हे प्रस्तुत जो पाठ आहे, या पाठामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, माणूस बांधूया. आपल्याला शीर्षक बघितलं की लक्षात येतं की माणूस बांधूया म्हणजे धाग्या दोऱ्यानी नव्हे, तर माणसाने माणसं जोडायची. अर्थात त्यांच्यामध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध असावेत. म्हणजे माणसाने माणसाला माणुसकीने, आपुलकीने जवळ करावं, यालाच त्यांनी कदाचित माणूस बांधूया असं म्हटलं आहे. तर बघूया आपण काय म्हणतात प्रस्तुत पाठामध्ये ते. प्रस्तुत पाठ प्रश्नपर्व या वैचारिक लेख संग्रहातील आहे. प्रश्नपर्व या वैचारिक लेख संग्रहातील. संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे. संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो म्हणजे मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. बघा, संवाद हा मनुष्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तो माणूसपणाचा, माणुसकीचा धर्म आहे. आणि संवादासोबतच आजच्या काळात जी गरज आहे ती एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा. फक्त संवाद नको तर सुसंवाद असावा असं लेखकाला इथे वाटतं. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे आणि आपण लेखकांनी जी खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि ती आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. बघा, मोबाईल आणि इंटरनेटच्या या जमान्यामध्ये आज आपण माणसापासून माणूस दुरावलेला आहे. नातेवाईकांपासून आपण दुरावलेले आहोत आणि आपला संपर्क आहे तो केवळ इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून. कुठलाही सणवार असो, जन्मदिवस असो म्हणजे वाढदिवस असो, विशेष कुठले अभिनंदनपर आपल्याला कॉल करायचे असोत, पण आपण प्रत्यक्ष कॉल करून बोलत नाही, तर आपण त्यावरती मेसेज करून पाठवतो आणि आपली जी भूमिका आहे ती आपण निभावतो. आता त्याही पलीकडे जाऊन आजच्या काळामध्ये इमोजी पाठवले जातात. मग ते इमोजी आणि मेसेजेस जी केली जातात ते अतिशय शॉर्ट लँग्वेज वापरून केली जातात. म्हणजेच काय, फक्त संवाद राहिलेला आहे. मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यामध्ये हा संवाद फक्त मोबाईलच्या माध्यमातून राहिलेला आहे. प्रत्यक्ष संवाद मात्र होत नाही आहे आणि याचीच खंत लेखकांनी या पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे. अंतर्मुख करणे, विचार करायला भाग पाडणारा आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये जो संवाद होतो आहे तो केवळ यंत्राचा, अर्थात मोबाईल, इंटरनेट सारख्या गॅजेट्सचा, यंत्राचा वापर करून संवाद होतो आहे. प्रत्यक्ष संवाद मात्र होत नाही आहे. प्रत्यक्षामध्ये हृदयाचा संवाद आवश्यक आहे, परंतु तोच इथे होत नाही, याचीच खंत या पाठामध्ये व्यक्त केली आहे. आणि अर्थात हा पाठ वाचल्यावर आपण अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त अंतर्मुख नाही व्हायचं आहे, आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण माणसाशी संवाद साधताना शक्य असेल तितका आपण बोलण्याचा प्रयत्न करावा. फक्त मोबाईलचा वापर दूरस्थ असलेल्या ठिकाणी आपण करावा. आणि होत असेल, शक्य असेल तर, कारण आता कॉलिंगही तेवढं काही महागडं राहिलेलं नाही आहे, तर आपण प्रत्यक्ष बोलावं. फोनच्या माध्यमातून का असेना, पण ते आपण प्रत्यक्ष संवाद साधावा असं मलाही इथे सांगावं असं वाटते. ओके, बघूया आपण पुढचा आपला जो पाठाची सुरुवात आहे ते. आणि पाठ्यपुस्तकाचं पान नंबर आहे 29. ठीक आहे, तर लक्षात काय घ्यायचं आहे की माणूस माणसापासून दुरावलेला आहे. प्रत्यक्ष संवाद त्यांच्यामधला तुटत चाललेला आहे आणि हीच खंत लेखकांनी या पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. हे आहे या पाठाचं सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. आणि पान नंबर आहे आपल्या पाठ्यपुस्तकाचं 29. तर बघूया आपण पाठ काय म्हणतोय तो. पहा, लेखक काय म्हणतात बघा. न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागे पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे. बघा,
न बोलताही संवाद होणारा. आधीच्या काळात जेव्हा मोबाईल्स नव्हते, जेव्हा इंटरनेट नव्हतं, जेव्हा यंत्राच्या माध्यमातून संवाद फारसे होत नव्हते, अशा काळामध्ये न बोलताही, म्हणजे तिथे प्रत्यक्ष न बोलताही माणसांमध्ये जो संवाद होता तो अतिशय संवेदनशील होता. म्हणजे एकमेकांच्या भावना एकमेकांना कळत होत्या. आणि आज मात्र आपण खूप बोलतोय, म्हणजे खूप बोलतोय याचा अर्थ काय, आपण मोबाईलच्या माध्यमातून खूप बोलतो आहे. पण काळीजाला हृदयाला ओलावा आणणारा, जरा समानार्थी शब्दांकडे लक्ष द्यायचं. काळीज, काळीज म्हणजे काय, हृदयामध्ये ओलावा आणणारा तो काळ आता राहिलेला नाही. हा काळ कसा आहे, काळीज न ओलावणारा काळ आला आहे. काळीज न ओलावणारा. संवाद होतो आहे, जरूर होतो आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संपर्क साधून आहोत, पण पूर्वीच्या काळामध्ये जो ओलावा असायचा, बोलण्यामध्ये जी आपुलकीचा भाव असायचा, ती आपुलकीची भावना आजच्या काळामध्ये मात्र लोप पावत चाललेली आहे. आजच्या काळामध्ये भरपूर संवाद होतो आहे, मोबाईलच्या माध्यमातून होतो आहे, इंटरनेटच्या माध्यमातून होतो आहे, परंतु हा संवाद काळीज न ओलावणारा आहे. म्हणजे हृदयाचा संवाद, हृदयाशी भिडणारा हा संवाद नाही, असं लेखकाला वाटतं. कारणं अनेक आहेत. म्हणजे यासाठी एक काही कारण फक्त पुरेसं नाही आहे, तर कारणं कशी आहेत, अनेक आहेत. पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलेलं आहे. पण म्हणजे अनेक कारणं लेखकां म्हणतायत की अनेक कारणं यासाठी आहेत, परंतु लेखकांना जाणवणारं मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे माणूस मिथ्या, सोनं सत्य. माणूस काय, खोटा आहे, सोनं मात्र खरं आहे. सोनं इथे आता प्रतिकात्मक वापरलेलं आहे, म्हणजे श्रीमंती, पैसा मिळवणं हे खरं आहे. माणसाला मात्र तेवढी किंमत नाही आहे, किंवा माणूस हा मिथ्या आहे, खोटा आहे, माणसाची किंमत कमी आहे, श्रीमंतीची, पैशाची किंमत अधिक आहे. हे तत्वज्ञान आज लोकांवरती आरपार बिंबवलं गेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहून नाही बिंबवलं आहे, की विविध परिस्थितीचा जो मनुष्यावरती भडीमार होत राहतो, त्याच्या मेंदूवरती, त्याच्या बुद्धीवरती, जी आजच्या काळामध्ये वापरल्या जाणारं जे तत्वज्ञान आहे, त्यामुळे जो सातत्याने त्याच्या मेंदूवरती भडीमार होत राहतो, ते एक कारण आहे. की मनुष्य हा मनुष्याला महत्त्व न देता, माणुसकीला महत्त्व न देता, सोन्याला म्हणजे श्रीमंतीला म्हणजेच पैशाला अधिक महत्त्व देतो आहे. आणि हेच तत्वज्ञान आज आर पार अतिशय सगळ्यांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचलेलं आहे. आर पार, इथे जो शब्द आलेला आहे आर पार, हा शब्द आहे अभ्यस्त शब्द याला म्हणतात. अभ्यस्त शब्द. आता इथे आर आणि पार, इथं र आणि र फक्त सारखे आलेले आहेत. आ आणि पा हे दोन अक्षर फक्त बदललेले आहेत, म्हणजे अंशतः बदललेला आहे, पूर्णपणे बदललेलं नाही. आणि म्हणून हा जो अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे तो आहे अंशाभ्यस्त शब्द. ठीक आहे. अभ्यस्त शब्दाचे दोन प्रकार आहेत, अंशाभ्यस्त शब्द आणि पूर्णाभ्यस्त शब्द. त्यातला हा आहे अंशाभ्यस्त शब्द. पूर्ण शब्द जेव्हा जसाच्या तसा येतो त्यावेळेला तो पूर्णाभ्यस्त शब्द होतो. जसं आता आलं तर पुढे बघूया, परंतु उदाहरण सांगेल की हळूहळू, हळूहळू. हळू हा शब्द दोन वेळा आलेला आहे, हळूहळू म्हणजे दोन वेळा त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, आणि म्हणून तो पूर्णाभ्यस्त शब्द आहे. इथे आर पार, आ आणि पा हे दोन अक्षर बदललेली आहेत. र जरी सारखे असले तरी दोन अक्षर बदललेली आहेत, आणि म्हणून हा अंशाभ्यस्त शब्द आहे. ठीक आहे ना. ओके. तर पैसा मिळवला की माणूस सुखी होतो, हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो. काय म्हणतायत, गरिबीच्या किंवा गरिबीतून जो निष्कर्ष पुढे आलेला आहे तो काय, की मनुष्याला पैसा मिळाला की तो सुखी होतो. हा जो निष्कर्ष आहे, एक साधा सरळ निष्कर्ष आहे, हा गरिबीतून येऊ शकतो. पण काय, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. मार्केटिंगच्या भरात म्हणजे ज्याच्या माध्यमातून मनुष्यावरती आरपार बिंबवल्या गेलेलं आहे की मनुष्य हा दुय्यम स्थानावर आहे, प्रथम स्थानावर आहे ते श्रीमंती, किंवा प्रथम स्थानावर आहे तो पैसा अधिक महत्वाचा आहे माणुसकीपेक्षा. हे जे तत्वज्ञान आजच्या काळामध्ये लोकांनी आपल्या आरपार बिंबवल्या गेलेलं आहे, लोकांवर बिंबवल्या गेलेले आहे, ते मार्केटिंगच्या माध्यमातून बिंबवल्या गेलेलं आहे. हे होऊ शकतं की गरिबीतून म्हणजे पैसा मिळाला की आपण सुखी होतो, माणूस सुखी होतो. हे कोणता मनुष्य सुखी होईल, जो गरीब आहे. त्याला पैसा मिळाला तर तो सुखी होईल, जरूर होईल. हा निष्कर्ष त्यातून जर निघालाय तर ठीक आहे. पण हा निष्कर्ष काढत असताना, म्हणजे गरिबी दूर करताना, दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य कोणतं, माणसाचा नसणारा संवाद, किंवा माणसामध्ये माणुसकी शिल्लक जी राहत नाही, हे जे आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मात्र मार्केटिंगच्या भरात घेतली गेलेली नाही. आणि हे खंत लेखक या ठिकाणी व्यक्त करतायत.
यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? अर्थात काहीच नाही. भावनेवर का जगता येणार? भावनेवर का जगता येणार? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झालेला आहे. आजच्या जगात एक असा माणसांचा एक असा वर्ग निर्माण झालेला आहे, माणसांचा एक असा गट निर्माण झालेला आहे की ते भावनांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व देतात. आणि त्यांचं म्हणणं काय असतं की भावनांवर जगता येत नाही, जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, असं म्हणणारे जे लोक आहेत, हे लोक मग संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य अर्थातच याकडे फारसं यांना याकडे ते किंवा या गोष्टींना ते फारसं महत्त्व देत नाहीत. म्हणून म्हटलंय की भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला. या वर्गाच्या हातात प्रसार माध्यम होती, उद्योगधंदे होते. हा जो वर्ग आहे, ज्यांनी महत्त्व कशाला दिलेलं आहे? पैशाला महत्त्व दिलेलं आहे, भावनेला तेवढं महत्त्व दिलेलं नाही. कारण भावनेच्या आधारावर जगता येत नाही असा म्हणणारा हा वर्ग आहे. आणि म्हणून या वर्गाच्याच हातामध्ये प्रसारमाध्यमं होती, उद्योगधंदे होते. सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं, त्याप्रमाणे ह्या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एक भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं. म्हणजे जे लोक भावनेवर जगता येत नाही असं म्हणणारे जे लोक आहेत, अशाच लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, म्हणजे प्रसार माध्यमं होती, उद्योगधंदे होते. आणि त्यामुळे यांच्या हातात हे असल्यामुळे त्यांनी बाहुल्यांना जसं खेळवलं जातं, तसं 25 वर्षात साऱ्या जगाला एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं. जिथे पैसा बोलतो, मन मात्र मुकं राहतं. कोणतं जग निर्माण केलं? कोणता मॉल निर्माण केला? ज्या ठिकाणी पैसा बोलता है असं जे म्हटलं जातं ना, ते की इथे पैसा बोलतो, पैशाला महत्त्व आहे, मनाला मात्र महत्त्व नाही. कारण भावनेलाच महत्त्व नाही त्यांच्या दृष्टीने. आणि म्हणून मग मन मात्र मुकं राहतं, मनाचा संवाद मात्र मनाशी होत नाही. तिथे महत्त्व मिळतं ते पैशाला. कारण असा पैशाला महत्त्व देणारा एक वर्ग निर्माण झाला. आणि दुर्दैवानं याच वर्गाच्या हातामध्ये प्रसारमाध्यमं होती, उद्योगधंदे होते. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांनी एक प्रकारचं भव्य मॉल, संपूर्ण जगाचंच एका मॉलमध्ये त्यांनी रूपांतर केलं, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पैशाला महत्त्व दिलं गेलं, भावनेला महत्त्व दिलं गेलेलं नाही. अशा पद्धतीनं लेखक आपल्याला सांगतात. एकदा पैशाने जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं, धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिर यांचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते, तिथे संवाद नसतो. असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. किती अगदी स्पष्टपणे लेखक म्हणतायत की एकदा का पैशाला महत्त्व प्राप्त झालं, एकदा भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा आहे हे लोकांच्या मनावरती बिंबवल्या गेलं, तर मग पैशानंच जगता येतं असं जेव्हा लोकांना वाटतं, तेव्हा मग हे लोक पैशासाठीच जगायचं असतं, हाच एक जगण्याचा उद्देश त्यांचा निर्माण होतो. आणि एकदा का हा उद्देश निर्माण झाला, म्हणजे पैशासाठीच जगायचं हा एक उद्देश निर्माण झाला, की मग सगळं जगण्यामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फक्त पैशासाठीच आहेत अशी भावना निर्माण होते. मग ती कोणती गोष्ट? मग ते शिक्षण पैशासाठीच होतं. बघा ना, आपला उद्देश काय असतो आता शिक्षण घेताना, की मला शिकायचं आणि सुशिक्षित व्हायचं, सुजाण नागरिक व्हायचं, हे फार कमी लोकांचं ध्येय असतं. सर्वसामान्यपणे 99% लोकांचं ध्येय काय आहे? की शिक्षणाच्या माध्यमातून मला कुठेतरी उदरनिर्वाहाचं साधन मिळावं, पैसा मिळवण्याचं साधन मिळवावं. म्हणजे आपण जगतो कशासाठी? अर्थात पैसा मिळवण्यासाठीच. मग मनुष्याचं सजणं असेल, धजणं असेल, त्याचं प्रेम असेल, कला निर्मिती असेल, एवढंच काय, त्याची श्रद्धा असेल, भक्ती असेल, मंदिरं असतील, याचीही काय झालेली असतात, मग दुकानं होतात. आणि मग दुकान म्हटलं की तिथे भाषा कोणती असते? खरेदी विक्रीची. एक घेणारा असतो, दुसरा विकणारा असतो. आणि तिथे संवाद मात्र नसतो. तिथे काय असतो? फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार असतो. तिथे कशाही पद्धतीनं भावनेला महत्त्व नसतं. अशा पद्धतीने आजच्या काळामध्ये पैशाला अतिशय महत्त्व देणारे लोक असल्यामुळे पैशानेच जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं, हा जगण्याचा उद्देश होतो. आणि त्यावेळी मग जगण्यातले सगळे जे काही बंध आहेत ते त्या ठिकाणी गळून पडतात आणि नवीनच त्या ठिकाणी निर्माण होतात. जगायचं तर पैशासाठी, शिक्षण घ्यायचं पैशासाठी, सजायचं, धजायचं, प्रेम करायचं, कला निर्मिती करायची, देवांवरती श्रद्धाही ठेवायची, भक्ती करायची, आणि तेही पैशासाठीच. आणि अशा प्रकारे मंदिरं सुद्धा मग दुकानं होतात. आणि मग तिथे भाषा सुरू होते, ती फक्त व्यवहाराची. ओके, इथे आपण थांबू, बाकीचं उद्याला बघू.